इन्स्टंट कढाई मटर पुलावची रेसिपी आहे। फार वेळ नव्हता, रेसिपीला सुरुवात करूयात। कढईमध्ये मी तेल घातले, त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून जिरे घातले। जिरे छान तडतडल्यानंतर 2 मसाला वेलची घातलेले आहेत, 3 तमालपत्र घालायचे आणि आता हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। हे पहा, तेलामध्ये हे छान आपलं आता परतून झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला आता भरपूर असं आलं लसूणची पेस्ट घालायची। इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंचपेक्षा जास्त आल्याचा तुकडा। ते आलं लसूण असं जाडसर कुटून घ्यायचं आहे। जाडसर कुटल्यामुळे काय होतं, त्याची भातामध्ये अशी खाताना दाताखाली छान चव लागते, म्हणून आलं लसूण जाडसर कुटून घ्यायचं आहे। ते छान असं रंग बदलल्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। मिरची अशी मध्ये चिरून घालायची। तुम्हाला पुलाव जेवढा तिखट हवा आहे तेवढा घालायचं आहे। आता मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि आता हे 1 वाटी हिरवा वाटाणा आहे, ओला वाटाणा आहे हा। आता सध्या मार्केटमध्ये भरपूर ओला वाटाणा असतो, त्याच्यामुळे मस्त फ्रेश वाटाणा मला मिळालेला होता, म्हणून आज इन्स्टंट कढाई मटर पुलावची रेसिपी मी तुम्हाला दाखवते। आता हा मटार आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि मटार परतत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। त्यामुळे काय होतं, मटारची टेस्ट खूप खाताना छान लागते। मटार असा दाताखाली आला ना की त्याची चव खूप छान लागते, म्हणून मी ते चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे। आणि आता हा मटार असा छान तेलामध्ये हलवून घ्यायचा आहे आणि मीठ घातल्यामुळे काय होतं, हा वाटाणा जो आहे तो पटकन असा मऊ होतो, म्हणजे त्याला मऊ व्हायला फार वेळ लागत नाही। आता हा वाटाणा आपण तेलामध्ये परतून घेतला आहे, त्याच्यावरती फक्त 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे। 2 मिनटामध्ये सुद्धा हा छान मऊ होतो। आता 2 मिनटांनी झाकण काढून घेतलं आहे मी आणि पुन्हा तेलामध्ये छान असं ते हलवून घ्यायचं आहे। तेलामध्ये छान परतून झालं आणि वाटाणा जो आहे तो छान असा मऊ झाला ना की पुलावची टेस्ट खूप छान लागते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलं लसूणमुळे या पुलावची चव फार वाढते। आता इथे मी 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो सुद्धा या कढईमध्ये घातलेला आहे आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे। आता हा टोमॅटो आपल्याला अगदी गाळ वगैरे करायचा नाही आहे, थोडासा अगदी किंचित मऊ झाला तरी चालेल। आता हा तेलामध्ये टोमॅटोसुद्धा आपण छान परतून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण आता शिजवलेला भात म्हणजे शिजवलेला राईस घालायचा आहे। इथे तुम्ही शिळा भात तुमचा राहिलेला असेल रात्रीचा तो सुद्धा वापरू शकता किंवा अगदी ताजा भात करून सुद्धा तुम्ही इथे या पुलावसाठी वापरू शकता। तर इथे मी ताजा भात केलेला आहे। आता हा सगळा राईस मी या कढईमध्ये घालते आणि आता हे सगळं घालून झाल्यानंतर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा पुलाव आहे की नाही झटपट आणि अगदी 10 मिनटात तयार होतो आणि खूप छान चव लागते याची। अगदी मटर पुलाव जर आपल्याला कधी करायचा असेल तर आपल्याला मसाल्याची तयारी करायला लागते, मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायला लागतो। त्याच्यापेक्षा हा इन्स्टंट पुलाव खूप छान आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतो। आता आपण 5 मिनटं झाकण ठेवलं होतं, ते झाकण काढून घेऊयात, कारण थोडंसं असं त्याला वाफ देऊन घ्यायची असते, म्हणून झाकण ठेवलं होतं। आता याच्यावरती झाकण काढून घेतल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घालून मग हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे की नाही। रंगीबेरंगी दिसतोय की नाही, अगदी पांढरा लाल हिरवा कलर त्याच्यामध्ये किती छान दिसतोय आणि मध्ये मध्ये अशी ती मसाला वेलची दिसते, तमालपत्राची पानं दिसत आहेत, अगदी छान दिसायला सुद्धा किती सुरेख दिसतोय आणि चवीला तर एकदम छान होतो। तेव्हा तुम्ही हा पुलाव नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तसेच माझ्या चॅनलवरची रेसिपी तुम्ही याच्या आधी कधीच पाहिली नसेल आणि आज पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवरची रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबायला विसरू नका आणि रेसिपीला लाईकसुद्धा करायचं आहे आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करायची आहे। तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच मस्त इन्स्टंट छान रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।